पावसाळा असो किंवा हिवाळा, अगदी सगळ्याच ऋतूमध्ये आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा भजी. तर आज आपण गाड्यावर जशी कांदा भजी मिळते तशीच कांदा भजी बनवणार आहोत. ही भजी मी बिना सोडा आणि एक सिक्रेट वस्तू वापरून बनवणार आहे. त्यामुळे अगदी गाड्यावर कांदा भजीची चव येते, त्याचप्रमाणे कांदा भजीची चव घरीही येते. एकदा अशा प्रकारे तुम्ही कांदा भजी बनवून पाहिली तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे कांदा भजी बनवून पाहाल आणि त्याचा आस्वाद घ्याल. नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांदा भजी. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता कुरकुरीत कांदा भजी बनवायला सुरुवात करूया. कांदा भजी बनवण्यासाठी सर्व जिन्नस आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतले आहेत. कांदा भजी करताना नेहमी कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण कांदे हाताने अगदी व्यवस्थित चिरून घेणार आहोत. त्यामुळे हाताच्या उष्णतेने कांद्यातील पाणी रिलीज होईल. आता अशा प्रकारे कांदे व्यवस्थित चुरून घेतल्यावर त्यामध्ये आपण थोडेसे मीठ घालूया, म्हणजे चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. त्यामुळे कांद्याला अगदी व्यवस्थितपणे पाणी सुटेल. आपण पाहू शकता अशा प्रकारे कांदे अगदी व्यवस्थितपणे हाताने चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे नरम करून घ्यायचे आहेत. आता लगेचच बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा लाल तिखट, जो सिक्रेट पदार्थ मी भजीत वापरणार आहे तो म्हणजे अख्खे धणे मी खलबत्त्यातून अशा प्रकारे भरड तयार करून घेतली आहे. धणे अशा प्रकारे कांदा भजीत घातल्यामुळे भजी फारच चविष्ट होते. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व जिन्नस चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे सर्व जिन्नस मिक्स करत असतानाच त्यात पाव चमचा हळद घालूया आणि पुन्हा हे सर्व जिन्नस अगदी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी कांद्याला व्यवस्थितपणे कोट झाले आहे. ह्या स्टेजमध्ये त्यात आपण बेसन घालूया. इथे मी 1 वाटी बेसन घेतले आहे. त्यातील थोडेसे बेसन मी नंतर वापरणार आहे. जर गरज लागल्यास इथे मी ते वापरणार आहे. त्यानंतर त्यात 2 चमचे तांदळाचे पीठ घालूया. तांदळाचे पीठ अशा प्रकारे भजीत वापरल्यामुळे भजी अगदी थंड झाली तरी कुरकुरीतच राहते. आता हे सर्व जिन्नस अगदी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कांदा चुरत चुरत पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, त्यामुळे भजी नरम पडतात. आपण पाहू शकता राहिलेले बेसनही मी मिश्रणात घातले आहे. तेही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे भजीचे मिश्रण पूर्णपणे तयार करून घ्यायचे आहे. इथे पाण्याचा अजिबात वापर न केल्यामुळे भजी अगदी थंड झाली तरी ती कुरकुरीतच राहतात. आता लगेचच भजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल तापल्यावर कढईतील 2 चमचे कडकडीत तेल भजीच्या मिश्रणात घालूया. त्यामुळे भजीच्या मिश्रणात सोडा घालायची गरज पडत नाही. आता तेल मिश्रणात घातल्यावर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यावर हाताने छोटी छोटी भजी तेलात आपण अशा प्रकारे सोडूया. इथे मी हाताचा वापर करत आहे, तुम्ही चमच्याचा वापर करू शकता. भजी तेलात सोडल्यावर लगेचच झारा लावायचा नाही. एक बाजू थोडीशी तळली गेल्यावर भजी पलटवून अगदी एकसारखी तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे हलक्या हाताने भजी आलटून पालटून तळून घ्यायची आहे, म्हणजे ती एकसारखी तळली जाते. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता भजी अर्धी कच्ची तळली गेली आहे. आता लगेचच ती त्यातील तेल निथळून चाळणीत काढून घेऊया. नंतर आपण पुन्हा ही भजी अगदी व्यवस्थितपणे 2 मिनिटे कुरकुरीत होईस्तोवर तळून घेणार आहोत. तोवर दुसऱ्या बॅचमध्ये अशा प्रकारे भजी हळुवारपणे तेलात सोडूया आणि नंतर आलटून पालटून एकसारखी व्यवस्थितपणे तळून घेऊया. भजी थोडीशी अर्धी कच्ची तळून झाल्यावर त्यातील तेल निथळून अशा प्रकारे चाळणीत काढून घेऊया. त्यानंतर जी भजी आपण आधी तळून घेतली आहे ती आता पुन्हा तेलात घालूया आणि तीही आपण दोन्ही बाजूने अगदी आलटून पालटून साधारणतः 2 मिनिटे सोनेरी रंगावर व्यवस्थित तळून घेऊया.
अशा प्रकारे भजी तळून घेतल्याने अगदी थंड झाली तरी कुरकुरीतच राहते. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता भजी अगदी परफेक्ट सोनेरी रंगावर तळली गेली आहेत. आता लगेचच त्यातील तेल निथळून चाळणीत काढून घेऊया. अशा प्रकारे राहिलेली भजी मी व्यवस्थितपणे तळून घेत आहे. आपण पाहू शकता दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे तळून तयार झाली आहे. आता लगेचच गरमागरम भजी सर्व करूया. आपण पाहू शकता किती परफेक्ट भजी तयार झाली आहे. अशा प्रकारे तयार झाली कुरकुरीत कांदा भजी, तेही काही मिनिटात आणि जास्त मेहनत न घेता कमी साहित्यात. अगदी गाड्यावर मिळते तशीच ही भजी चवीला लागते. ही भजी तुम्ही लसूण चटणीबरोबर किंवा एखाद्या वेळेस भाजी बनवायचा कंटाळा आला तर वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. फारच चविष्ट लागते. तुम्ही अशाच प्रकारे कांदा भजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच कुरकुरीत आणि चटपटीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.